श्री शिवाय नमस्तुभ्यं. तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर शिवची कृपा आशीर्वाद सदैव राहून दे. श्रावणचा पवित्र महिना सुरू होत आहे. शिवचे भक्त त्यांची पूजा आराधना करतात व त्यांची विविध पूजा व्रत कथा यांचा श्रवण करतात. आपल्या चॅनलवर आपण रोज सकाळी धार्मिक कथा ऐकणार आहोत. असेच धार्मिक गोष्टींसाठी बेल आयकॉन वर क्लिक करून शिवशक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. श्रावण महिन्यात केलेल्या भगवान शिवाच्या लक्षपूजेचे वर्णन. सनतकुमार म्हणाले, हे देवा, तुम्ही श्रावण महिना काढलात, थोडक्यात वर्णन केले आहे. अरे मालकीन, आम्ही यावर समाधानी नाही, म्हणून कृपया तपशीलवार वर्णन करा. हे ऐकून हे सुरेश्वर, मी कृतज्ञ राहीन. देव म्हणाले, हे योगीश, रात्रीचे व्रत पाळणारा ज्ञानी जो श्रावण महिना घालवतो, त्याला 12 महिन्यांच्या उपवासाचे फळ मिळते. नखव्रतात संन्याशांसाठी दिवस संपण्यापूर्वी आणि रात्री गृहस्थांसाठी भोजनाची व्यवस्था असते. त्यातच सूर्यास्तानंतरचे 3 तास सोडले तर रात्रीच्या जेवणाची वेळ असते. सूर्यास्तानंतर 3 तासांनी संध्याकाळ येते. संध्याकाळच्या वेळी भोजन, समागम, निद्रा आणि चौथा आत्मध्ययन या 4 क्रियांचा त्याग करावा. माझ्याकडून त्यांच्या व्यवस्थेबद्दल घरमालक आणि यतीपेक्षा वेगळे म्हणून ऐका. जेव्हा सूर्य मावळतो आणि त्याची सावली त्याच्या शरीराच्या दुप्पट होते, तेव्हा यतीसाठी अन्नाला नक्त भोजन म्हणतात. रात्रीचे जेवण त्यांच्यासाठी योग्य जेवण नाही. जेव्हा तारे दिसतात तेव्हा विद्वानांनी त्याला गृहस्थांसाठी नक्त म्हटले आहे. यतीला दिवसाच्या उरलेल्या 8व्या भागात भोजन करण्याची तरतूद आहे, त्याला रात्री भोजन करण्यास मनाई आहे. गृहस्थांनी रात्री विधीपूर्वक नक्त भोजन करावे आणि विधवा आणि विधुरांनी सूर्योदय होत असताना नक्त व्रत पाळावे. विधुर स्त्रीला मुलगा झाला असेल तर त्यानेही रात्री नक्तव्रत पाळावे. तो आश्रमी असो वा आश्रमी असो किंवा पत्नीहीन असो किंवा मुलगा असो, त्याने रात्री नक्तव्रत पाळावे. त्यामुळे ज्ञानी माणसाने आपल्या हक्कानुसार नक्तव्रत पाळावे. या महिन्यात नक्तव्रत पाळणाऱ्या व्यक्तीला परमगती प्राप्त होते. मी सकाळी स्नान करीन, ब्रह्मचर्य व्रत पाळीन, नग्न खाईन, पृथ्वीवर झोपेन आणि प्राणीमात्रांवर कृपा करीन. हे देवा, हे व्रत सुरू करून माझा मृत्यू झाला तर हे जगतपते, माझे व्रत असो, तुझ्या कृपेने पूर्ण होवो, असा संकल्प करून बुद्धिमान व्यक्तीने श्रावण महिन्यात दररोज नक्तव्रत पाळावे. हा रात्रीचा व्रत जो पाळतो तो मला खूप प्रिय आहे. अतिरुद्र, महारुद्र, ब्राह्मणाने किंवा स्वतः किंवा महिनाभर रोज रुद्रमंत्राने अभिषेक करावा. हे बेटा, मी त्या व्यक्तीवर आनंदी होतो, कारण मला जलप्रवाहाची खूप आवड आहे किंवा माझ्यासाठी रोज रुद्रमंत्राने अत्यंत प्रेमळ होऊन करावा. जे काही अन्नपदार्थ किंवा चैनीच्या वस्तू तुम्हाला प्रिय आहेत, तो संकल्प करून एखाद्या श्रेष्ठ ब्राह्मणाला द्यावा आणि महिनाभर त्या वस्तूंचा त्याग करावा. हे मुने, आता यानंतर उत्तम लक्षपूजाविधी ऐका. लक्ष्मी शोधणाऱ्या किंवा शांतीची इच्छा असलेल्या व्यक्तीने लक्ष बिल्वपत्र किंवा लक्ष दुर्वदलाने शिवाची पूजा करावी. ज्याला दीर्घायुष्याची इच्छा असेल त्याने चंपाच्या लक्षा फुलांनी श्रीहरीची पूजा करावी आणि ज्ञानाची इच्छा असलेल्याने मल्लिका किंवा चमेलीच्या लक्षा फुलांनी श्रीहरीची पूजा करावी. शिव आणि विष्णूचा आनंद तुळशीच्या पानांनी सिद्ध होतो. ज्याला पुत्रप्राप्तीची इच्छा असेल त्याने कटारीच्या सहाय्याने भगवान शिव आणि विष्णूची पूजा करावी. वाईट स्वप्नांपासून शांती मिळविण्यासाठी धान्यासह पूजा करणे फायदेशीर आहे. देवासमोर तयार केलेल्या रंगवल्ली इत्यादींमधून विविध रंगात बनवलेले पद्म, स्वस्तिक आणि चक्र इत्यादींनी भगवंताची पूजा करावी. अशा प्रकारे सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी सर्व प्रकारच्या फुलांनी लक्षाची पूजा केल्यास भगवान शिव आनंदी असेल. त्यानंतर उद्यापन करावे. मंडप बांधावा आणि मंडपाच्या आकाराच्या 3 भागांत एक वेदी बनवावी. त्यानंतर पवित्र वचनांचे पठण करून आचार्यांची स्तुती करावी आणि त्या मंडपात प्रवेश करावा आणि रात्रीच्या वेळी गाणे, वादन आणि वेदांच्या मोठ्या आवाजाने त्या व्यक्तीला जागृत करावे. वेदीच्या वर एक उत्कृष्ट लिंगतोभद्र बनवावा आणि मध्यभागी तांदुळापासून एक सुंदर कैलास बनवावा. 5 पाकळ्या असलेले एक अतिशय चमकदार तांब्याचे भांडे ठेवावे आणि ते रेशमी कापडाने झाकलेले असावे. त्यावर पार्वतीचे पती शिव यांची सुवर्णमूर्ती स्थापित करावी. त्यानंतर पंचामृत उदबत्ती, दीप आणि नैवेद्य देऊन त्या मूर्तीची पूजा करावी आणि रात्री गाणे, वाद्य, नृत्य, वेद, शास्त्र, पुराण यांचे पठण करून जागरण करावे. यानंतर प्रातःकाळी स्नान करून पवित्र होऊन आपल्या शाखेत सांगितलेल्या नियमानुसार वेदी बांधावी.
त्यानंतर मूळ मंत्राने किंवा गायत्री मंत्राने होम करावा किंवा शिवाच्या सहस्त्रनामांसह तीळ आणि तूप मिसळून खीर घालावी किंवा ज्या मंत्राने पूजा केली आहे त्याच मंत्राने होम करावा आणि पूर्णाहुती अर्पण करावी. यानंतर कपडे, दागिने आणि दागिने आचार्यांची यथायोग्य पूजा करावी. त्यानंतर इतर ब्राह्मणांची पूजा करावी आणि त्यांना दक्षिणा द्यावी. कोणत्याही वस्तूपासून उमापतीने भगवान शंकराची लक्षपूजा केली आहे ते दान करावे. सोन्याची मूर्ती बनवून शिवाची पूजा करावी. तर जर तुम्ही दिव्याचे काम केले असेल तर तो दिवा दान करा. आवश्यक आहे चांदीचा दिवा आणि सोन्याची वार्तिका म्हणजे एक वात बनवून त्यात शेण भरून सर्व मनोकामना पूर्ण करा आणि संपत्तीच्या प्राप्तीसाठी दान करणे आवश्यक आहे. यानंतर देवाला क्षमा करण्यासाठी प्रार्थना करा आणि शेवटी 100 ब्राह्मणांना खाऊ घाला केले पाहिजे. हे मुने, अशी पूजा करणारी व्यक्ती करतो, मला त्यात आनंद आहे. त्यातही श्रावण महिन्यात पूजा करतात, हे अनंत परिणाम देते. जर कोणी या महिन्यात मला अर्पण करण्याच्या उद्देशाने आपल्या प्रिय वस्तूचा त्याग केला तर आता त्याचे फळ ऐका. त्याची या जगात आणि परलोकात होणारी प्राप्ती लाखपटीने मोठी आहे. चांगले केल्याने इच्छित साध्य होते आणि कोणतेही काम न केल्याने अंतिम प्रगती होते. या महिन्यात रुद्राभिषेक करणाऱ्या व्यक्तीला रुद्रलोकात लाखो वर्षे प्रतिष्ठेची प्रतिष्ठा प्राप्त होते. पंचामृतचे अभिषेक केल्याने माणसाला अमरत्व प्राप्त होते. जो व्यक्ती या महिन्यात जमिनीवर झोपतो त्याचा निकाल माझ्याकडूनही ऐका. हे दोघांपैकी सर्वोत्तम तो पुरुष 9 प्रकारच्या रत्नांनी सजलेला आणि सुंदर वस्त्रे परिधान करतो. झाकलेला, मऊ गाद्याने सजलेला, देश उषाने भरलेली, सुंदर स्त्रियांनी सजलेली, रत्नांनी बनलेली, दिव्यांसह प्रकाशित आणि अतिशय मऊ आणि गरुडाच्या आकाराचे कोरल किंवा हस्तिदंती बनलेले किंवा चंदनापासून बनवलेला शुभ व शुभ पलंग घ्या करतो. या महिन्यात वीर्यामध्ये ब्रह्मचर्य पाळून जोरदार पुष्टी केली आहे. ऊर्जा, शक्ती, शरीराची ताकद आणि धर्माच्या बाबतीत जे काही फायदेशीर आहे ते सर्व त्याला ते मिळते. निस्वार्थ ब्रह्मचर्य व्रत करण्यासाठी एखाद्याला थेट ब्रह्माची प्राप्ती होते आणि त्याचे परिणाम स्वर्गात जातात. एखाद्याला सुंदर देवी मिळतात. या महिन्यात जो रात्रंदिवस मौन पाळतो किंवा फक्त दिवसा किंवा जेवणाच्या वेळी सुद्धा उत्तम वक्ता होतो. व्रताच्या शेवटी 1 घंटा आणि पुस्तक दान करावे. मौनाच्या व्रताच्या महात्म्यामुळे मनुष्य सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होऊन वेदांगांमध्ये पारंगत होऊन बुद्धिमत्तेत बृहस्पतीसारखा होतो. मौन पाळणाऱ्याचा कोणाशी वाद होत नाही, म्हणून मौन व्रत अत्यंत उत्कृष्ट आहे. अशा प्रकारे श्रीस्कंद पुराणांतर्गत गणतकुमार संवादात श्रावण महिन्याच्या महात्म्यात नक्तव्रत लक्ष पूजा 3रा अध्याय भूमिशयन मौनादिव्रत कथन संपूर्ण झाला.